नमस्कार. गोजोस्कोपमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, पाकिस्तानमध्ये निवडणुकीचा तमाशा आपण सगळ्यांनी बघितलेला आहे आणि आता पाकिस्तानमध्ये सरकार कोणाचं बनणार याच्यावरती पण चर्चा जोरात सुरू आहे. परंतु या चर्चांच्या पलीकडे एक मुद्दा अधिक महत्त्वाचा आहे आणि तो थोडा आपण लक्षात घ्यावा म्हणून आज आपण बोलतो आहे. पाकिस्तान म्हणजे कुठल्याही देशाला एक लष्कर असतं, पण पाकिस्तानमध्ये बरोबर परिस्थिती उलटी आहे. इथं लष्करासाठी पाकिस्तान नावाचा एक देश आहे अशी परिस्थिती आहे. पाकिस्तानात पक्ष किती आले गेले असे खूप असतील, परंतु लष्कर हा सुद्धा एक राजकीय पक्ष म्हणूनच तिथं काम करतोय आणि हे गेल्या 70 वर्षात कधीही लपून राहिलेलं नाही. लष्करानं आता या निवडणुकीत जे काही 8 तारखेला निवडणूक झाली आणि त्याच्यानंतर विशेषतः निवडणुकीचे निकाल ज्या पद्धतीनं तिथे घोषित होत गेले ते लक्षात घेता इम्रान खान म्हणजे प्रोजेक्ट इम्रान तो पॅकअप करायच्या दृष्टीनं लष्करानं काही तयारी केली असा त्याचा एक अर्थ लावला जातोय. पण लष्करानं केलेली ही कृती जरी असेल तरी इम्रान आता पुढच्या काळात काय करणार हे बघणं अत्यावश्यक आहे. इम्रान खान तुरुंगात गेल्यानंतर त्यांनी एक मुलाखत दिलेली होती. म्हणजे अलीकडच्या काळात त्याला भेटायला किंवा मुलाखतीला त्याच्या बंदी आहे, परंतु आधी जेव्हा तो अटक जेलमध्ये गेला त्यावेळेला अशी बंदी नव्हती आणि त्यांनी तिथून काही इंटरव्ह्यू दिलेले आहेत. त्यातल्या एका इंटरव्ह्यूमध्ये इम्राननी सांगितलेलं होतं, जगात 2च प्रकारची माणसं असतात, एक पठाण असतात आणि बाकीची माणसं असतात. याचा अर्थ त्याला मी स्ट्रायकर आहे किंवा मी परत बदला घेऊ शकतो आणि ते गट्स माझ्याकडे आहेत हे त्यांनी लष्कराला आणि असीम मुनीर यांना हा म्हणजे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जे आहेत असीम मुनीर त्यांना हा इशारा द्यायचा प्रयत्न केलेला होता. आणि लष्करात त्याला मानणारे जे गट आहेत, ISI मध्ये असलेले त्याला मानणारे जे गट आहेत, तर त्यांनाही हाताशी धरून परिस्थिती पालटवण्यासाठी इम्रान सातत्याने प्रयत्नशील होता. ते प्रयत्न आजही संपलेले नाहीत. मग इम्रानला या पद्धतीनं त्याच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं समोर आणून त्यात त्याला शिक्षा झाली तर कदाचित लोकांचा असलेला पाठिंबा इम्रानला मिळणार नाही अशी काही समजूत पाकिस्तानी लष्कराची झालेली असावी. किंबहुना त्याला तुरुंगात डांबल्यानंतर आता हा नेता बाहेर येणार नाही म्हणून कदाचित त्याच्याकडे लोक लक्ष देणार नाहीत असा काही समज पाकिस्तानी लष्कराचा किंवा लष्करातल्या धोरणकर्त्यांचा झालेला असावा. पण प्रत्यक्षात ज्या पद्धतीनं पाकिस्तानमध्ये आणि त्यातही पंजाब प्रांतामध्ये ज्या पद्धतीनं तरुण असतील, नोकरशहा असतील किंवा एक्स सर्व्हिसमेन असतील, तर अशा सगळ्या घटकांनी इम्रानच्या बाजूनं ज्या पद्धतीनं मतदान केलेलं आहे, तर इम्रान हा घटक तसा संपणारा नाही हे पाकिस्तानी लष्कराच्या लक्षात आलेलं आहे. हे या सगळ्या निवडणुकीच्या काळामध्ये लष्कराने एक भूमिका घेतली की आम्ही तटस्थ आहोत, आम्ही यात कोणालाही बंदी घातलेली नाही, घालणार नाही आणि कोणावर आम्ही दबाव आणणार नाही. सुरुवातीच्या काळात हे चित्र होतंच, अर्थात छुप्या मार्गाने, पण इम्रानच्या समर्थकांना प्रचार करू दिला जाणार नाही अशी सुद्धा काही रचना केली गेलेली होती. परंतु या सगळ्याच्या पलीकडे लोकांनी ज्या पद्धतीने पाकिस्तानमधल्या तरुणाईनं आणि त्यातही पंजाबमधल्या तरुणाईनं ज्या पद्धतीनं इम्रानला पाठिंबा दिला तो मात्र अनेक प्रश्न उपस्थित करणार आहे. एक म्हणजे नवाज शरीफ त्यांचा PMNL म्हणजे पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज गट हा जो पक्ष आहे पंजाबवरती आणि पाकिस्तानच्या एका अर्थाने अर्थकारणावरती या पक्षाचं आजतागायत एक हाती वर्चस्व राहिलेलं आहे. इथे नवाज शरीफ किंवा शरीफ कुटुंब जे म्हणेल तेच अशी जवळपास परिस्थिती होती. पण गेल्या 5 वर्षामध्ये बघता बघता हे चित्र बदललेलं आहे. नवाज, त्यांची कन्या मरियम किंवा त्यांचे बंधू शहबाज शरीफ या कोणाचाही किंवा पक्षातले अन्य जे नेते आहेत यांचा देशातल्या तरुणांशी कनेक्ट फारसा नाही. नवाज शरीफ असतील, त्यांचे बंधू असतील, ते आता वृद्ध आहेत, 70च्या पुढे आहेत, पण तसं त्यांच्या कन्येचं नाही. ती खूप तरुण आहे, पण अशी तरुण असलेली मरियम सुद्धा देशातल्या तरुणांशी फार संवाद साधू शकत नाही किंवा ती कनेक्ट करू शकत नाही. हे एक विदारक चित्र या निमित्ताने पुढे आलेलं आहे. असंच बिलावल भुत्तो, आसिफ अली झरदारी आणि बेनझीर भुत्तो यांचा हा चिरंजीव हा आता अवघा 36 वर्षाचा आहे. पाकिस्तानातल्या सिंध प्रांतात त्यांच्या पीपल्स पार्टीनं विजय मिळवला हे खरं आहे, परंतु तिथेही धांदली झालेली आहे आणि त्या निकालांबाबत सुद्धा शंका घ्याव्यात अशी परिस्थिती आहे. पण तिथंही किंवा
देशात पंजाबसारख्या प्रांत असेल तर तिथे ह्या तरुण बिलावलसुद्धा भूमिका सौम्य ठेवली तरी तरुणांना अट्रॅक्ट करू शकत नाही किंवा त्यांच्याशी काही कनेक्ट करू शकत नाही, हे चित्र या निमित्तानं पुढे आलंय. आणि ज्या पद्धतीनं 70ला आलेला इम्रान देशातल्या तरुणांना भुरळ घालू शकतो, हे चित्र मात्र खूप वेगळं आहे. लष्करानं हे चित्र डोळ्यासमोर कायम ठेवलेलं आहे. हे आताच्या घटनांवरून दिसतंय. म्हणजे ज्या पद्धतीनं तिथले निकाल एका रात्रीत बदलत गेले. मनशेरामध्ये नवाज शरीफ पराभूत झाले, पण लाहोरमध्ये मात्र आश्चर्यकारकरित्या ते जिंकून आले. लाहोर हा त्यांचा गड आहे, तिथं ते जिंकणं यात वेगळं विशेष काही नाही, परंतु सुरुवातीच्या काळात ते मागं होते आणि एका रात्रीत ते जिंकून आले. पाकिस्तानी लष्कराने घेतलेली ही भूमिका तिथल्या सर्वसामान्य नागरिकांना फारशी पसंत नाही. आणि ज्या पद्धतीनं पाकिस्तानात पंजाब प्रांत असेल, सिंध असेल, बलुचिस्तान असेल आणि केपीके असेल, या सगळ्या भागामध्ये इम्रानला अडवण्यासाठी लष्कराने बऱ्यापैकी मोर्ची बांधणी केलेली होती. जसे काही प्रयोग पंजाब प्रांतात झाले तसे केपीके म्हणजे खैबर पख्तूनख्वा प्रांतातही झाले. तिथे लष्कराने आटोकाट प्रयत्न केल्यानंतर सुद्धा तिथल्या प्रांतिक विधानसभेमध्ये PTI या इम्रानच्या पक्षाला बहुमत मिळालेलं आहे. हा पाकिस्तानी लष्करासाठी मोठा इशारा आहे. आता पाकिस्तानात सरकार कोणाचं बनणार ही चर्चा सुरू आहे आणि वेगानं त्या घडामोडी सुरू आहेत. आणि इम्रानचे जे समर्थक निवडून आलेले आहेत ते सगळे इंडिपेंडंट आहेत, म्हणजे ते काहीही निर्णय घेऊ शकतील. मग या इंडिपेंडंटवरती लष्कर दाव लावू शकतं का? त्यांना धमक्या देऊ शकतं का? म्हणजे निवडून आलेले सगळे इंडिपेंडंट आता लोक अशी मानतात की हे सगळे इम्रान समर्थक आहेत की लष्करानेही यांच्यात काही घुसवलेले आहेत. त्याही दृष्टीनं या घटना बघितल्या जात आहेत. पण आता एक भाग लष्कराने पुढे आणलाय, तो म्हणजे युनिटी गव्हर्नमेंट. म्हणजे पीपल्स पार्टी आहे, PMNL आहे, तर या पक्षांनी आणि अन्य काही म्हणजे MQM सारखा कराचीतला पक्ष आहे, बाप सारखा एक बलुचिस्तानमधला पक्ष आहे, तर या सगळ्यांनी एकत्र यावं आणि सरकार बनवावं. पण हे बनवणार कसं? तर त्याच्याही काही गोष्टी आता सुरू आहेत. तर त्यात जे काही फॉर्म्युले पुढे येतात त्यात एक आसिफ अली झरदारी अध्यक्ष होतील आणि शहबाज शरीफ हे पंतप्रधान होतील, अशी एक चर्चा होती. पण चर्चा किंवा राजकीय पक्ष काय करतायत याच्यापेक्षा लष्कराला काय हवं आहे ते जर लक्षात घेतलं तर त्यांना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की देशामध्ये जो कोणी पंतप्रधान म्हणून येईल तर तो इम्रानसारखा किंवा नवाज शरीफसारखा असता कामा नये, याच्या काटेकोर प्रयत्न लष्कर करत आहे. हे ताज्या घडामोडींवरून दिसतंय. इम्राननी अवघ्या 3 वर्षात पाकिस्तानी लष्कराला वेठीच धरलं नाही तर त्यात उभी फूट पाडून दाखवलेली आहे. आणि आता तुरुंगात गेल्यानंतर सुद्धा जवळपास 30 वर्षाची शिक्षा झाल्यानंतर सुद्धा इम्रान खान लष्करासाठी एक आव्हान बनलेले आहे. त्याला थांबवायचं कसं हे त्यांच्या लक्षात येत नाही. आत्ता तरी इम्रान यांच्या पक्षाचे कोणीही नेते अजून सर्वोच्च न्यायालयात गेलेले नाहीत. तेही एक न्यायालयीन लढाई बाकी आहे. तर ती सुरू होण्याच्या आधीच सरकार स्थापन करावं म्हणून तिथे प्रयत्न केले जात आहेत. मग आता यात सरकार बनलं तरी लष्कराचा हात कसा असणार आहे त्याची एक झलक मी तुम्हाला दाखवतो. पाकिस्तानात म्हणजे शहबाज शरीफ म्हणजे ज्या पद्धतीनं गेल्या वर्षभरात किंवा आधीसुद्धा ते पंजाबचे मुख्यमंत्री होते त्याही वेळेला ज्या पद्धतीनं त्यांनी लष्कराशी समतानता ठेवलेली आहे, लष्कर म्हणेल तेच, ते कधीही लष्कराच्या आदेशाबाहेर गेले नाहीत. परंतु अशी गोष्ट बेनझीर भुट्टो किंवा नवाज शरीफ यांनी कधीही ठेवली नाही. लष्करावरती अंकुश ठेवावा यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील होते आणि इम्राननी तेच काम करून दाखवलं. त्यामुळे नवाज शरीफ आणि इम्रान हे ऑटोमॅटिकली या स्पर्धेतनं बाहेर पडले. बिलावल हा तरुण आहे. एक जाता जाता गंमत म्हणून पण एक भाग लक्षात घ्यायला हरकत नाही. जेव्हा भुट्टो पाकिस्तानचे पंतप्रधान झाले तेव्हा ते 41 वर्षांचे होते. त्यांची कन्या म्हणजे बिलावलची आई बेनझीर भुट्टो ज्यावेळेला पंतप्रधान झाली त्यावेळेला ती 37 वर्षांच्या होत्या आणि आता बिलावल 36 वर्षांचा आहे. त्यामुळे त्या परंपरेत आपल्या मुलाला देशातला सर्वात तरुण पंतप्रधान बनवावं म्हणून आसिफ अली झरदारी प्रयत्न करत आहेत. पण त्यांच्या त्या प्रयत्नांपेक्षा बिलावल कधीही लष्कराला ओलांडून पुढे जाऊ शकणार नाही याची लष्करालाही खात्री आहे. त्यामुळे पीपल्स पार्टी आणि नवाज गट यांच्यामध्ये संतुलन कसं बसवायचं याच्यासाठी सध्या लष्कर प्रयत्न करत आहे, अशा त्या चर्चांवरूनचा अर्थ दिसतोय. बिलावलला आता जर आणलं तर एक अडचण अशी आहे, लष्कर आत्ता पाकिस्तानात जे काही इकॉनॉमिक स्ट्रक्चरल चेंजेस करू पाहत आहे तर ते बिलावलच्या हातात राहणार नाही. कारण नवाज शरीफ आणि त्यांचं कुटुंब
एक तर त्यांचा पंजाबवरती मोठा होल्ड आहे, दुसरं म्हणजे डिसइन्व्हेस्टमेंटची आता काही धोरणं ही तिथं राबवली जाणार आहेत आणि त्यातल्या काही कंपन्या पंजाबमध्ये असणार आहेत. जर तिथे अनरेस्ट सुरू झाला तर शरीफ कुटुंब ते ज्या पद्धतीनं हाताळू शकतं तसं बिलावलला पुढं होऊन करता येणार नाही, याची लष्कराला योग्य पद्धतीनं जाण आहे. त्यामुळे प्लस मायनसमध्ये आता या दोन कुटुंबांमध्ये काय पद्धतीनं गोष्टी चर्चा सरकून सत्तेचं संतुलन साधलं जाणार तर ते महत्त्वाचं राहील. आणि यात सगळ्यात महत्त्वाचा एक भाग लष्कराने आत्ता आपल्या हातात ठेवला आहे, तो म्हणजे देशाचं अर्थमंत्रीपद. इसाक दार हे नवाज शरीफ यांचे व्याही दीर्घकाळ पाकिस्तानचे पंतप्रधान होते आणि एका चांगल्या अर्थव्यवस्थेचं वाटोळं कसं करायचं ते या माणसांनी करून दाखवलेलं आहे. तर अशा माणसाला लष्कर कुठल्याही पद्धतीनं अर्थमंत्री होऊ देणार नाही. बिलावल जरी मुख्य पंतप्रधान झाला तरी त्याला सुद्धा अर्थमंत्री निवडण्याचा अधिकार राहणार नाही, हे लष्करानं वेगवेगळ्या पद्धतीनं सूचित केलेलं आहे. पाकिस्तानात आता एक महिला अर्थतज्ञ या अर्थमंत्री म्हणून काम पाहत आहेत, त्यांनाच कदाचित पुढं चाल दिली जाईल आणि डिसइन्व्हेस्टमेंटची धोरणं म्हणजे त्यात पाकिस्तानची स्टील मिल आहे किंवा काही त्यांचे वीज विषयक जे काही उद्योग आहेत तर ते कदाचित ते डिसइन्व्हेस्टमेंट त्यातली काही केली जाणार आहे. तर ही सगळी धोरणं राबवण्याचं काम आणि ज्या पद्धतीनं म्हणजे आता त्यांनी बांगलादेशचं मॉडेल डोळ्यासमोर ठेवलं आहे की सूतगिरण्या किंवा कापड उद्योग याला चालना द्यायची आणि पंजाब प्रांतामध्ये किंवा सिंध प्रांतामध्ये तो एक खरं तर पूर्वांपार मोठा चांगला उद्योग होता, त्याला चांगली चालना देऊन निर्यातीत तिथे वाढ करावी या पद्धतीनं पाकिस्तानी लष्कर आता विचार करते. दुसरा त्यांचा सेक्टर आहे तो कृषी क्षेत्र आहे. तिथे सुद्धा पाकिस्तानी लष्कर थेटपणे सहभागी होणार आहे आणि ते त्यांनी कधीही लपवलेलं नाही. त्यामुळे आत्ता पाकिस्तानात युनिटी सरकार जरी स्थापन झालं तरी खऱ्या अर्थाने सत्तेची सूत्र ही लष्कराकडे राहणार आणि ती थेट राहणार इतकं जवळपास स्पष्ट झालंय. पण हे लष्कराचे प्रयत्न झाले. केपीकेमध्ये गेले 2 दिवस उठाव सुरू झालेला आहे. ठिकठिकाणी दंगे होत आहेत. अर्थात ते काही फार असं तिथे पेटवापेटवी झाली वगैरे असं आपल्याला दुर्दैवाने दिसणार नाही किंवा दिसू पण नाही, परंतु तिथे जे पठाण गट आहेत जे इम्रान खान यांना मोठ्या प्रमाणावरती मानतात किंवा तसा जो एक मोठा वर्ग आहे त्यांनी लष्कराला चॅलेंज द्यायला सुरुवात केलेली आहे. पाकिस्तानच्या केपीके प्रांतातल्या सीमावर्ती भागामध्ये तालिबान्यांनी आधीच एकतर हातपाय पसरलेले आहेत आणि तिथे या स्वरूपाचा जर स्थानिक पठाणांनी जर उठाव केला तर लष्कर या मोठ्या प्रमाणावरती गोत्यात येणार हे स्पष्ट आहे. बलुचिस्तानही याच पद्धतीनं पेटलेलं आहे आणि तिथल्या समस्या वेगळ्या आहेत. अशात पंजाब प्रांतामध्ये सुद्धा स्थानिक पंजाबींनी लष्कराच्या विरोधात मोहीम उघडली तर मात्र लष्कराला फार मोठ्या समस्येला तोंड द्यावं लागणार आहे आणि त्यासाठी पंजाबातली ही अनरेस्ट कशी थांबवायची हा लष्करापुढचा आत्ता सगळ्यात मोठा प्रश्न आहे. सिंध प्रांतामध्ये स्वतंत्र सिंधू देशची एक मोहीम किंवा एक हे सुरूच आहे. केपीके पाठोपाठ पंजाब पाठोपाठ बलुचिस्तान असं जर हे सगळं सुरू झालं तर त्याची लागण सिंध प्रांतातही होणार आहे. त्यामुळे देशाच्या सीमा नव्हे तर देशांतर्गत लढाईला पाकिस्तानी लष्कराला सामोरं जावं लागेल आणि या वेळेला त्या म्हणजे लष्कराने गेली 70 वर्ष त्यांची जी इमेज बनवलेली आहे ती इमेज गेल्या 3 वर्षामध्ये आणि विशेषतः गेल्या 6 महिन्यामध्ये जी टार्निश झालेली आहे ती पुढच्या काळात होत जाणार आहे आणि पंजाब प्रांतातून लष्कराला या पद्धतीनं आव्हान उभं राहणं याचा अर्थ पाकिस्तानी लष्कराच्या वर्चस्वाला ओहोटी लागणार असा आहे. म्हणून इम्रान खान विरुद्ध पाकिस्तानी लष्कर ही लढत या अर्थानं अतिशय महत्त्वाची असणार आहे. पुढच्या काळामध्ये यात काय होणार, त्यामुळे आज जरी लष्कर जिंकलं असं दिसत असलं तरी खरंच ही लष्कराचा विजय आहे की इम्रानचे डाव अजून बाकी आहेत हे बघणं मित्रांनो रहस्यकारक म्हणजे उत्कंठावर्धक असेल. आजचा आमचा हा प्रयत्न आपल्याला कसा वाटला याविषयी प्रतिक्रिया आम्हाला आवर्जून सांगा. तुमच्या सूचनांचं स्वागत आहे. पाहत रहा गोजोस्कोप. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा गोजोस्कोप. धन्यवाद.